हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण होते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते। तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जी एखादी वर्किंग वुमन असते तिला काय काय फेस करावं लागतं सुट्टीच्या दिवशी। फेस करावं लागतं असं म्हणणार नाही, तर सुट्टीच्या दिवशी आपण म्हणतो की छान आराम होतो, पण वर्किंग वुमनचं तसं नसतं। आठवडाभर तर आपण काम करतो, पण आठवड्यातून एक सुट्टी असते, त्या दिवशी आराम तर आपण करायचाच असतो, पण सोबत आपल्याला काय काय करावं लागतं आणि ॲक्च्युली तो सुट्टीचा दिवस असतो का वर्किंग वुमनसाठी, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया, चला। तर बघा, काल होता संडे आणि आज आहे सोमवार म्हणजे मंडे। हां, अनिशित बसलाय, दाखवलं तुला बरं, त्याला दाखवावं लागतं। हां, घोडा पण दाखवला। तर काल संडे होता, रविवार, तर सगळ्यांना सुट्टी, आरूला पण सुट्टी, पण काल तिची स्कूल होती कारण तिला ना 12वीची एक्झाम असल्यामुळं, म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये 12वीपर्यंत आहे कॉलेज, म्हणजे 11वी 12वी, त्यामुळे ज्युनियर कॉलेज, त्याच्यामुळे 12वीची एक्झाम सुरू आहेत, त्यामुळे तिला आधीमध्ये सुट्ट्या देतात, त्यामुळे संडेला पण क्लास म्हणजे स्कूल असते, पण ह्यांची संडेला सुट्टी असते, म्हणजे त्यांची रविवारी सुट्टी असते। तर तो त्यांचा दिवस गेला। तर आज आहे माझी सुट्टी स्टॉलची, आज आहे सोमवार। तर तुम्हाला सांगते, मला आज तुम्हाला हे दाखवायचं आहे की प्रत्येक वर्किंग वुमनची एखादी दिवस सुट्टी असतेच असते, पण ती सुट्टी ॲक्च्युली सुट्टी असते का? तर नाही, ती सुट्टी ॲक्च्युली सुट्टी नसते। तर तेव्हा तिला काय करावं लागतं, तर आठवड्याभरात घरातलं एखादं काम काय होतं गडबडीच्या ह्याच्यात, चल हे राहू दे, परत करू, हे राहू दे, परत करू, असं करत करत बरीच कामं पेंडिंग राहिलेली असतात। जी की डेलीची कामं आहेत ती तर म्हणजे जी अतिशय गरजेची कामं आहेत ना, म्हणजे रोजच्या दैनंदिन डेली रुटीनमधली, ती तर आपण करतच असतो, पण जी अशी आपण म्हणतो ठीक आहे ही नंतर केलं तर चालू शकतं, ते नंतर केलं तर चालू शकतं, तर अशी भरमसाठ कामं राहिलेली असतात। आणि तो दिवस, प्रत्येक वर्किंग वुमनचा सुट्टीचा दिवस हा तो टोटली घरातला राडा काढणे, घरातली थकलेली कामं म्हणू शकतो आपण, अशी पेंडिंगला टाकलेली, ती करण्यासाठी जातो। तर आता चला मी तुम्हाला दाखवते की काय काय माझं पण चाललं आहे। तर आज मी सगळी किचनमधली म्हणजे झाडून वगैरे क्लिनिंग केली आहे। मिस्टरांची बऱ्यापैकी हेल्प झाली, त्यांनी खूप हेल्प केली आहे मला, पण मी आज शूट नाही केलं सकाळपासून। ते म्हणत होते त्यांना पण आता इंटरेस्ट येतोय, आता अधूनमधून त्यांना असं हे येतं फीवर आल्यासारखा ब्लॉगिंगचा किंवा यूट्यूबचा म्हणाल, आणि अलीकडचा रिस्पॉन्स पाहता त्यांचा पण इंटरेस्ट वाढतोय, म्हणजे तुमचा सर्वांचा रिस्पॉन्स पाहता। तर ते म्हणत होते शूट करूया बऱ्याच गोष्टी, म्हणजे त्यांना असं व्लॉगिंग शूट करायचं। तर आता ते राहूनच गेलं, कारण सकाळी सगळं आमचं म्हणजे कामात व्यस्त होतो, कामांची गडबड। आणि तुम्हाला सांगते, आज दिवसभर मी बाकीचंच आवरत गेली, म्हणजे घराची क्लिनिंग असेल, झाडणं पिडणं, ह्या गोष्टी केल्या सकाळ उठल्यानंतर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची ती म्हणजे की स्टॉलचं जे काही आहे ना मटेरियल, तर त्याचं मला काय काय करावं लागतं ते मी तुम्हाला सांगते। जसं की जे डबे आहेत ते मी तर डेली घासते, जे की पाण्याचे वगैरे डबे, तर पण पुरीच्या डबे आहेत ना 2-3, तर ते डेली मला घासायला जमत नाही, कारण ते इतके घाणही होत नाहीत, कारण त्याच्यामध्ये पुऱ्या तळून टाकल्या जातात, तर आठवड्याला मला ते घासावे लागतात। मग ते आता मी सुट्टी ठरवली आहे ना 2 आठवड्यापासून, तर सुट्टीच्या दिवशी मी घासते। पण इतर आधी जेव्हा सुट्टी घेत नव्हते त्यावेळेस मला आठवड्यातून एक दिवस खूप प्रचंड लोड यायचा, कारण मला ते सुद्धा काम करावं लागायचं, जे मी सुट्टीच्या दिवशी करू शकणार होते ते सुद्धा मला ऑन टाईम करावं लागायचं, आणि मग त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा आणि असं म्हणजे इरिटेशन व्हायचं सगळ्या गोष्टींचं, म्हणजे असं लोड आल्यानंतर होतं ना आपल्याला त्रास होतो तसं। तर त्यामुळे आता वीकली ऑफ घेतलाय, त्यामुळे एक तर बरं आहे। तर आता मला डबे वगैरे ते मी काढले, तर चला तुम्हाला दाखवते की किती सारं मटेरियल मी काढले सगळं क्लिनिंगसाठी। तर आता इथलं झालं हॉलचं सगळं लावून, आता फक्त झाडणं पुसणं बाकी आहे, म्हणजे डेलीचं। तर हे बघा, सगळं मी स्टॉलचं मटेरियल व्यवस्थित लावून ठेवले। तर रोज तर तुम्ही पाहता की इथे तशाच पिशव्या आणल्या की ठेवाव्या लागतात बऱ्याचशा, आणि बऱ्याचशा ज्या सामानाच्या पिशव्या आहेत ना, आता जसं की प्लेट्स वगैरे, डबे वगैरे, ते आम्ही डेली घासून वगैरे क्लीन करून ठेवतो, पण ज्या काही म्हणजे पाणी वगैरे वापरतो ना जे, तर त्याचं जे आहे म्हणजे पिण्याचं नाही, जे वापरण्यासाठी, तर त्याची भांडी रोजच्या रोज घासणं होत नाही, कारण ती इतकी खराबही होत नाही, पण रोज घासणं होत नाही, मग ती आता आठवड्यातून एखाद दिवस घासायला काढायला लागतं। तर हे बघा, आता मग त्यामुळे मला दुपारपासूनचा माझा रडा सगळा इथं पडलेला आहे। तर आता मला हे पण करायचं, आणि आता स्टॉलचं म्हणाल तर हे बघा सगळे, आता हे डबे हे पूर्ण त्यांनी तळून ठेवलेले 2-3 दिवसाच्या, कारण आता आजपासून सेकंड चालू झाली, तर हे पूर्ण पॅक केलं, हे घासून भरून ठेवलेलं आहे आता सकाळी, त्यामुळे आता हे काही काढत नाही। तर आता हे बघा, मी तुम्हाला बॅक कॅमेरा
हे बघा मी हे सगळं मटेरियल व्यवस्थित लावून ठेवलं. तर तिकडं सगळे जे आहेत ते माझे किचनचे पण जे पुसायचे कपडे आहेत किंवा नॅपकिन आहेत ते आहेत. ते काही वरचे आत्ता मग असे मी कपडे काढले त्यामुळे विस्कडले, नाही तर घड्या घालून ठेवले. तिथे कोपऱ्यात त्या म्हणजे सगळ्या बॅग्स आहेत, म्हणजे ज्या पिशव्या वगैरे आपण बाजारासाठी मला लागतात आणि अलीकडे जास्त लागतात स्टॉलमुळं, त्यामुळे त्या आहेत. आणि हे आहे ना इथे आज आठवड्याभराचं दळण करून ठेवलं आहे बघा. आणि हे ॲक्च्युली मिस्टरांनी केले, त्यांची हेल्प झाली आहे मला खूप. हे बघा तर हे मला ठेवायचं आहे. तर बघू आता संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी ठेवलं तरी चालेल, पण आता हे दळण निवडून वगैरे क्लीन करून ठेवलं. आणि हे बघा हे स्टॉलचं सगळं मटेरियल, तर हे सगळं क्लीन केलेलं आहे, घासलेलं किंवा हे सामान असं स्कॅनर किंवा काय इतर ज्या गोष्टी लागतात तर त्या सगळ्या मी पिशवीत ठेवते नेहमी नेण्यासाठी, गाड्यातून ते इझी पडतात. ते सगळं आता मी इथं काढून ठेवले, कारण पिशवी क्लिनिंगसाठी काढले. आठवड्याभराचं जे सगळं सामान आणलेलं आहे, जसं की कांदे बटाटे जे लागतात स्टॉलसाठी, ते सगळं व्यवस्थित त्या जाळ्यांमध्ये घालून ठेवलेलं आहे. इकडे आपल्या स्टॉलवरचा फोटो आहे. तर हे सगळं, तर हे इतर दिवशी सगळं पसरून पडले, म्हणजे पिशव्यांमध्ये असतं त्यामुळे त्या पिशव्या इथं ठेवल्या जातात. तर तुम्हाला मी पिशव्या दाखवते, तर आठवड्याभरात त्या अशा घाण होतात. तर ही सामानाची पिशवी, ह्याच्यामध्ये फक्त सगळं सामान असतं, फक्त ती इथे तिथे ठेवण्यामुळे ना असं खाली काळं वगैरे होतं. तर ही तर इथे बघा डस्टबिन पण माझी भरली आहे पूर्ण. तर ते सगळं मला एका पिशवीमध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे आणि बाहेर ठेवावं लागणार. त्यानंतर आता बघा माझे कपडे पण आज राहिलेत. त्यानंतर हे स्टॉलचे जे कपडे ते सुद्धा काढलेत मी धुण्यासाठी बघा. हे मी आठवड्यातून एक म्हणजे काढते, 2 दिवसातून. तर ॲप्रन आणि हात पुसायचे आणि गाड्याचे कपडे ते तर रोज काढावे लागतात, तर रोजच्या रोज पुसायला असतात. पण हे जे जास्त एक्स्ट्राचे कपडे असतात जे की मी पुसण्यासाठी ठेवते किंवा काय, तर ते सगळे टोटली आज सगळे एकत्र काढले. त्यानंतर ही जी आहे ती डब्यांची पिशवी आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता, ह्याच्यातून मी रोज डबे कॅरी करून नेत असते. तर ह्याच्यामध्ये काय होतं, नेताना कधी असं पाणी वगैरे सांडतं, म्हणजे डब्यातून असं हलतं, त्याच्यामुळे ते सगळं टोटल हे सगळं क्लिनिंगसाठी काढले. तर हे दाखवण्याचं कारण असं, तर मी तुम्हाला सांगते कारण हेच की आता जे बरेच जण व्ह्युअर्स आहेत ते स्टॉलवर पण येतात, तर त्यांना हे दाखवतं. क्लीननेस हे आम्ही रिअली पाळतो. आठवड्यातून एक दिवस जेव्हा आम्ही ऑफ घेतो त्यावेळेस हे पाण्याचे जार, त्यानंतर पाण्याचं जे कॅन आहे ते घासून स्वच्छ केलं जातं. पाण्याच्या बादल्या ज्या आम्ही धुण्यासाठी डिश वगैरे वॉश करण्यासाठी वापरतो त्या घासल्या जातात. डबे तर डेली घासते मी, ह्यामध्ये नो एक्सक्यूज. रोजच्या रोज ते म्हणजे मी जेवढं लागणार आहे तेवढंच बनवते. ते मोस्टली संपतं संध्याकाळी, थोडंफार शिल्लक असतं ते आम्ही संध्याकाळी इथे शेजारी वगैरे आमच्या जे आहेत त्यांना देऊन आणि आम्ही खाऊन ते संपवून टाकतो. आणि रोजच्या रोज डबे मोस्टली जास्त राहतच नाही, पुऱ्या जास्त दिवस म्हणजे 2-4 दिवस राहतात आणि त्या स्टोअर करू शकतो. तसं पाणी वगैरे आम्ही जनरली फ्रेशच बनवतो, त्याने टेस्ट बदलत नाही पाण्याची, आपल्याला क्वालिटी मेंटेन करायची. तर ते डेली बनवलं जातं, त्यामुळे ते डबे रोज घासलेच जातात. पण तरीसुद्धा एक्स्ट्राचे सगळेच डबे, जसे की शेवचा वगैरे असो किंवा कांद्याचे, सगळे डबे घासायला काढले जातात आठवड्यातून एकदा. आणि रोज काय असतं की जेवढ्या यूज केलेल्या डिश आहेत त्याच फक्त घासल्या जातात. ज्या यूज न झालेल्या डिश त्या मी व्यवस्थित क्लीन करून पुसून वगैरे ठेवून देते. पण आठवड्यातून एक दिवस ते सगळंच टोटल जेवढं यूज केले न केले सगळं घासायला निघतं, सगळं घासलं जातं. सगळे कपडे सगळे कपडे धुवायला काढले जातात. जसे की माझे स्टॉल पुसण्याचे, काउंटर पुसण्याचे कपडे वेगळे आहेत, स्टॉलचा सरफेस वगैरे पुसण्याचे. त्यानंतर हात पुसण्यासाठी सेपरेट कपडा असतो. त्यानंतर दुसरं तुम्हाला सांगते, डिश पुसण्यासाठी, डिश मी धुवून घेते त्याच्यानंतर त्या पुसण्यासाठी तो एक सेपरेट कपडा असतो. हे 2 ते 3 कपडे जे असतात सेपरेट ते तर ॲक्च्युली मी गाड्यावरून आली की ते रोजच धुवायला टाकते. असे मी 3-3 सेट केलेले आहेत, त्यामुळे रोज धुवायला टाकले तरी मला कमी पडत नाही. रोज मी यूज करते, असे घाण वगैरे तुम्हाला दिसणार नाही. दुसरी गोष्ट ॲप्रन म्हणा, ते ॲप्रन 2-3 दिवसातून धुते, कारण इतकं तर खराब होत नाही. तरीसुद्धा ॲप्रनचे एक जोड आहे माझ्याकडे, म्हणजे डबल आहे, एक जोडी आहे, एक वापरायला, एक धुवायला टाकलं तरी दुसरं माझ्याकडे वापरायला असतं. तर ह्या टोटली ओव्हरऑल सगळ्या गोष्टी माझ्या धुवायला असतात. तर हेच. आणि आता हे मला सांगायचं झालं की स्टॉलचं आठवड्याचं हे सगळं काम असतं माझं आणि ते मला करावंच लागतं. आणि मग सुट्टीचा दिवस सांगा, मग कसा सुट्टीचा दिवस आरामाचा असू शकतो का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातलं कधी कधी काहीतरी राहून जातं क्लिनिंगचं किंवा काय, ठीक आहे जाऊ दे आता उशीर झाला तर जाऊया पटकन किंवा काय असं होतं. तर मोस्टली किचन वगैरे क्लिनिंग 2 टाईम करता येत नाही मला, सकाळी पण आणि संध्याकाळी, ज्यावेळी जमल. जर सकाळी मी क्लीन केलं असेल तर संध्याकाळी करत नाही, सकाळी राहिलं असेल क्लीन करायचं तर मी संध्याकाळी करते, असं होतं. मग दिवसातून एकदा किचन घासणं, पुसणं आणि क्लीन करणं होतं, पण एकच टाईम. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी अगदी टोटली डीपली क्लिनिंग करते, फक्त वरचं वगैरे. तर हेच मला सांगायचं होतं की वर्किंग वुमनला जी आठवड्याची सुट्टी असते ती सुट्टी ॲक्च्युली सुट्टी नसते, तिला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर चला आता माझं पण खूप पसारा पडला आहे, तर ते आता मी आवरून घेते आणि मग तुमच्याशी पुन्हा कनेक्ट होते. चला.
तर हाय गाईज, बघा सगळे डबे वगैरे मगाशी तुम्ही बघितलं मी सगळा पसारा काढलेला, तर सगळं माझं झालेलं आहे. स्टॉलचं पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे, घराचं क्लिनिंग सगळं काही, म्हणजे सुट्टीचा दिवस अगदी माझा ह्याच्यातच गेलेला आहे. एक्स्ट्राचं काम वाढून राहतं, सुट्टीच्या दिवशी आराम राहिलाच, पण एक्स्ट्रा काम होऊन जातं आपलं जे काही आठवड्याभरात राहिलेलं असतं ते. तर माझं पण सगळं क्लिनिंग वगैरे झालं आहे, स्टॉलचं पण व्यवस्थित झालं आहे. चला काही सगळं माझं झालेलं आहे बघा काम वगैरे जे काही होतात सुट्टीच्या दिवशी, मग ते सगळं काम काढलेलं ते सगळं झालं आहे आणि सगळं व्यवस्थित ठेवून पण झाले. आता थोडंफार बाकी येते, आता उद्या सकाळ करेल, म्हणजे तसं काही नाही, सगळं झालेलंच आहे. तर आता मुलं पण झोपले सगळं, म्हणजे रिलॅक्स झालं, थोडासा आराम केला, तसं नाही म्हटलं तरी सुट्टीच्या दिवशी थोडाफार आराम करतो आपण, पण जसा पाहिजे तसा भेटत नाही लेडीजला, एवढं तर खरं आहे. आणि मग जी काही कामं होती, जी काही तुम्हाला मी दाखवली, ॲक्च्युली मला प्रॉपर कामं वगैरे करताना शूट नाही घेता आलं, कारण तेच की पसारा भरपूर काढलेला. आणि मग हे एका आणि साईडला अनिशची मस्ती वगैरे चालू होती, मारू गेलेली स्कूलला, पण अनिशची मस्ती वगैरे सुरू होती, त्याचा दंगा वगैरे, आणि त्यात माझा कामांचा पसारा. त्यामुळे मी शूटला म्हणजे मोबाईल मी एकदा असं चार्जिंगला लावून ठेवलेला आणि नंतर तो चार्जिंग झाल्यानंतर वरती ठेवून दिला, तो परत बघितलाच नाही, कारण जर शूटसाठी तो काढला की तो पाठीमागे लागतो आणि म्हणजे इकडे तिकडे पळत असतो, तो कुठं ट्रायपॉड पडला काय झालं तर आणखीन नसता उद्योग. त्यामुळे मी काढलाच नाही आज, जास्त रडा असल्यामुळे. त्यामुळे तुमच्यासोबत ते काही शेअर करता आलं नाही, जे काही केलं ते, पण ठीक आहे, झालं माझं आता ओके. आणि स्टॉलचं पण सगळं क्लीन झालेलं आहे. आता उद्यापासून पुन्हा आपलं रुटीन सुरू होते. चला, हे सगळं तर माझं झालं आहे रुटीन वगैरे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान असं आणखीन एक गोष्ट सांगणार आहे आणि दाखवणार आहे, जी तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहात. तर ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी आता माझ्या 2 भाच्या आहेत, त्यांचा एंगेजमेंट सेरेमनी झाला आणि ॲक्च्युली दोघी बहिणींचं एकाच दिवशी झालं. आता लग्न पण आहे एप्रिलमध्ये, त्यावेळेस मी लग्नाला गेले तर ते व्लॉग्स पण तुम्हाला तिथे पाहायला भेटतील. त्याला अजून खूप वेळ आहे, 2 महिने आहेत, पण त्यांची एंगेजमेंट झाली. तर म्हणजे मला इन्व्हिटेशनचा कॉल आला होता, पण मी आत्ताच जाऊन आले होते 26 जानेवारीला खोपोलीला, आणि एंगेजमेंट खोपोलीलाच होती. आणि दुसरी गोष्ट, आरूचे स्कूल पण चालू आहे आणि आत्ताच जाऊन आले आणि आता लगेच नाही, आणि स्टॉलचं पण आपलं हे होतं आहे, त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, ती इच्छा तर होती जायची, कारण म्हणजे आहेच ना, आता कार्यक्रम म्हटल्यानंतर जायला तर पाहिजे, पण नाही जाता आलं. तर ते पण म्हटले सगळे की राहू देत, आता नसेल जमत राहू देत, पण लग्नाच्या वेळेस ये नक्की. तर आता लग्नाच्या वेळेसचं प्लॅनिंग बघू आता पुढं कसं होतं आहे, त्यावेळेस तर जायलाच लागणार आहे. तर ते सगळे व्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतीलच त्यावेळेस. अजून 2 महिन्यांनी, एप्रिलमध्ये आहे लग्न, आता फेब्रुवारी चालू आहे. तर 24 फेब्रुवारीला त्यांचा दोघींचा एंगेजमेंट सेरेमनी झाला, साखरपुडा झालेला आहे. आणि मला तर जाता आलं नाही, त्यामुळं मग मला थोडंसं नर्वस वाटत होतं की थोडंसं की बाबा आपण जायला पाहिजे होतं, कारण सगळे येतात ह्या वेळेत. अशा काही कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या गाठीभेटी पडतात, सगळ्यांशी मिळणं होतं, कारण असं कोणाकडे आवर्जून जाणं होत नाही. आणि सगळ्या मुली वगैरे म्हणतो ना आपण, सासरे गेलेल्या त्या एकत्र येतात अशा वेळेस, त्यामुळे त्यांची गाठ पडते, कारण त्यांना जिथे कुठे दिलेलं असतं तिकडे आपलं जाणं होत नसतं त्यांच्या सासरी. तर अशा वेळेस कार्यक्रमाला गेलं पाहिजे, म्हणजे आपले म्हणजे भेटी होतात. तर बघू, आता माझा प्लॅन आहे, हे पण म्हटलं की लग्नाच्या वेळेस आपण जाऊया, आणि तू आधी पुढे, मी जर मला नाही सुट्टी भेटली तर तुला तरी पाठवेनच मी पुढे, मी लग्नाच्या वेळेस येईन. तर बघू आता कसं होते, त्यांची पण खूप इच्छा आहे, ते पण म्हणतात की जायचं. तर आता पुढच्या ह्याच्यावरती बघू, अजून 2 महिने आहेत, जावं तर लागणारच, नो एक्सक्यूज, त्याबद्दल नाही. पण बघू कसं प्लॅन होईल काय ते पुढचं पुढं बघू आपण. पण एंगेजमेंटचं जे काही मी भावाला वगैरे माझ्या सांगितलं होतं, म्हणजे त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे, अलीकडेच त्याने ह्या मंथमध्ये सुरू केले, न्यू इयरच्या ह्याच्यावरती. आणि त्याला पण त्याच्या वॉकसाठी वगैरे म्हटलं शूट करेन. त्याला मी म्हटलं होतं मला म्हणजे आता तिथं मला तर जाता येणार नाही आहे, म्हणजे आलं नाही तर निदान मला फोटोज वगैरे तरी पाठव पाहायला, आणि जमलं तर व्हिडिओ वगैरे पाठव. तर त्याने जो व्हिडिओ पाठवलेला आहे तोच मी आता तुमच्यासोबत पुढे शेअर करते, तेव्हा व्हिडिओ पाहून घ्या. तर खूप छान असा व्हिडिओ आहे आणि एकदम छोटासाच आहे, जास्त काही मला शूट म्हणजे त्याला शूट नाही करता आलं, त्यामुळे त्यांनी तेवढंच पाठवलं आणि मला जेवढं भेटले तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर दुसरं काही नाही की खूप छान असा व्हिडिओ आहे, आणि म्हणजे म्हणतो ना आपण, असं काही कार्यक्रम म्हटल्यानंतर आपल्याला पण छान वाटतं पाहायला, म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करा. कारण तुम्ही माझ्या सासरचा कार्यक्रम सगळे बघतच असता नेहमी व्लॉग्समध्ये, माझे व्हिडिओज वगैरे यामध्ये असतंच सगळे इकडचे इव्हेंट्स. पण तिकडचे इव्हेंट्स आतापर्यंत असे इतके नाही झालेले, आणि मुळात मला जाता आलेलं नाही, बरेच गोष्टी झाल्या, बरेच इव्हेंट घडून गेले, पण मलाच जाता येत नाही. आणि त्यामुळे सगळे म्हणतात पण तू येत नाही,
तर काही ना काही प्रॉब्लेम होतो त्यावेळेस, इकडे काहीतरी इम्पॉर्टंट असतं, मग कसं करणार हे होत जातं. तर ठीक आहे, असो जे असेल ते असेल. तर त्यामुळे काही इव्हेंट्स नाहीत तिकडचे आपण म्हणजे आपल्या चॅनलवरती. तर म्हटलं की हा मला छोटासा व्हिडिओ भेटला आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा. तर पुढे पाहून घ्या तो व्हिडिओ. खूप छान असा आहे साखरपुड्याचा. पण हा साखरपुडा गावाकडे नाही तर खोपोलीला झालेला आहे. तर चला तुम्ही पाहूनच घ्या आधी. नमस्कार करायचा. नमस्कारांच्या फळावरती पाणी घाला, विड्यावरती पाणी घाला. समोरच्या सुवासाचे पुष्कळ तांबून सुवर्ण पुष्कळाचे नामदेव यावी. त्या नारळावरती पाणी घाला. पलीकडच्या या नारळावर पाणी घाला. भले ना भली सर्व त्रैलोक्य सौंदर्य तिकडच्या दोन्ही बाजूच्या नारळ ठेवलेले त्यांच्यावरती पाणी घाला. पाणी घाल ना. त्या दोन्ही नारळावर पाणी घाल. भले ना भली तुमच्या फळावरती पाणी घाल. मला असे नारी गेलं बोलत मी बरं बरोबर आम्ही येतो काय फुलाची पाकळी घाल. बॅटरी सर्व्हिस नाही गेली मीडियांवरती पाणी घाल. समोरच्या चारी पाचवी तर बघा काही झालेला आहे साखरपुडा. तर ही आहे आपली पहिली जोडी आणि ही आहे दुसरी जोडी. तर सख्या बहिणींच्या दोघींचं एकाच वेळी साखरपुडा झालेला आहे. आता लग्नही तुम्हाला पुढे पाहायला भेटेल नंतर. तर काय मग काहीच कसा वाटला व्हिडिओ? खूप छान होता ना. आणि ॲक्च्युली आता माझा सकाळपासूनचा व्लॉग एकंदर तुम्हाला कसा वाटला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की साखरपुड्याचा व्हिडिओ खूप छान होता आणि जोड्या पण खूप छान आहेत. तर सर्व दोन्ही जोड्यांना आपले शुभाशीर्वाद द्या आणि माझ्याकडून पण त्यांना खूप सारे ब्लेसिंग्स आणि शुभेच्छा. तुमच्याकडून पण खूप सारी शुभेच्छा द्या. नक्कीच तुम्हाला द्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्कीच द्या आणि तुमचे आशीर्वाद असू देत. आणि लग्नाचे व्लॉग्समध्ये तर आपण पाहूच पुढे जेव्हा मी जाईन त्यावेळेस 2 महिन्यानंतर. तर मी पण खूप सगळ्यांना मिस केलं व्हिडिओजमध्ये वगैरे. सगळे बरेच जण दिसत आहेत. तर ॲक्च्युली मी जर गेले असते तर माझी पण सगळ्यांशी गाठ वगैरे पडली असती, सगळ्यांना भेटता आलं असतं. पण ठीक आहे, इट्स ओके. काही ना काही म्हणजे काही गोष्टी घडतात. तर ह्याच्यापेक्षा चांगलं लग्नात सगळे आणखीन जास्त येणार असतील त्यावेळेस म्हणजे भेट होईल वगैरे. ठीक आहे, बघू जे असेल ते असेल. तर कसा वाटला एकंदराचा व्हिडिओ आणि एंगेजमेंट सेरेमनी पण, आणि कशा वाटल्या आमच्या एंगेजमेंटच्या जोड्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा एकंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी तरी व्हिडिओला लाईक करा. थोडा जरी आवडला असेल तरी नक्की लाईक करा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे येणारे अपकमिंग ब्लॉग्स म्हणजे इथून पुढचे जे काही मी ब्लॉग्स अपलोड करत असते त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकाल आणि कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि जे ऑलरेडी सबस्क्राईब आहेत त्यांना पण मी पुन्हा एकदा रिमाइंड करून देते की ज्यांनी बेल आयकॉन अजूनही ऑन केलेलं नाही तर प्लीज बेल आयकॉन ऑन करा. म्हणजे मी ज्या वेळेत व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन. कारण बरेच जण म्हणतात कधी कधी असे भेटल्यानंतर की तुझे व्हिडिओज टाकतेस की नाही अलीकडे दिसत नाही त्यामुळे किंवा काय. तर त्यासाठी बेल आयकॉन तुम्हाला क्लिक करावं लागेल. म्हणजे बेल आयकॉन क्लिक केले की तुम्हाला त्याचे अपडेट्स येत राहतात. म्हणजे एक मेसेज टाईपमध्ये तुम्हाला येत राहतात. तर आता बऱ्याच जणांना माहिती आहे, इतकं असं मला डीपमध्ये सांगायची गरज नाही. पण काही जण विचारतात त्यांच्यासाठी मी सांगितले, पर्सनली विचारतात त्यांच्यासाठी. तर बेल आयकॉन पण क्लिक करा. आणि मला ॲनालिटिकमध्ये पण मी चेक केल्यानंतर कळते की बऱ्याच जणांनी अजून बेल आयकॉन ऑन नाही केलेलं आहे. तर प्लीज बेल आयकॉन ऑन करा. नोटिफिकेशन म्हणजे जे नोटिफिकेशन बेल असतं म्हणजे तुम्हाला त्याच्या अपडेट्स येतील तुम्हाला ज्यावेळेत मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेत आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल. आणि एकंदर तुमच्या छान छान कमेंट्स पण मला आता कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन छान आणि सुंदर अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट. आता मला पण खूप झोप आली आहे तर मी पण झोपते. बाय.